या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा नगर परिषद निवडणुकीत जनता विकास आघाडीने दमदार शक्ती प्रदर्शन करत एकूण 33 उमेदवारी अर्ज दाखल केले। आघाडीचे प्रमुख अभिजित पाटील व प्रीती पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी तर 31 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले। गंगोत्री निवासस्थान येथून समर्थकांसह काढलेल्या भव्य पदयात्रेत सर्व उमेदवारांनी एकत्रितपणे अर्ज दाखल करत आजवरच्या नामांकनांमध्ये सर्वाधिक अर्जांची नोंद केली। निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कनवारिया व सहाय्यक अधिकारी दीपक गिरासे यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पार पडली। या मोठ्या उमेदवारी सादरीकरणामुळे शहाद्यातील निवडणूक वातावरण तापले असून इतर पक्षांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या या सर्व प्रक्रियेमध्ये आज जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व 29 जागांवर फॉर्म भरलेले आहेत। पर्यायी उमेदवार देखील आम्ही दिलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण पॅनल नगराध्यक्षाच्या उमेदवारासह जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेत उभे करत आहोत। माझी शहरवासियांना, या परिसरातील सर्व नागरिकांना हात जोडून नम्र विनंती आहे की निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर झाली पाहिजे। शहराचा विकास कसा होईल, मतदारांचं जगणं कसं सोयीचं होईल याच्यासाठीची ही निवडणूक आहे। त्यामुळे मुद्द्यांवर सगळ्यांनी निवडणूक लढली तर निश्चितपणाने शांततेत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडेल असा आमचा ठाम विश्वास आहे। या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व पक्षाच्या सर्व उमेदवारांना ही लोकशाही आहे, त्याच्यामुळे त्यांना सर्वांना माझ्या आणि माझ्या पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो। निवडणूक शांततेत पार पडेल, या शहादा शहराचा एकोपा कायम राहील, त्याच्यासाठीच आमची जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढतो आहोत। लोक त्याला सकारात्मक प्रतिसाद देतील अशा प्रकारचा ठाम विश्वास आम्हाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने चांगलं यश शहादेकरांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आम्ही ठेवलेली आहे। धन्यवाद। नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून आणि राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला गेलेला आहे, तर आपण यांच्यामधून कोणाला पक्का विरोधक असं समजतो? राजकारणामध्ये असं म्हणतात की कोणालाही कमी लेखू नये, त्यामुळे जेही उमेदवार उभे आहेत त्याच्यामध्ये कोण सक्षम आहे कोण कमजोर आहे असं समजण्याचा काही अर्थ नाही। लोकशाहीमध्ये जनता मालक असते, त्यामुळे जनता ठरवेल की नक्की कोण चांगल्या पद्धतीने काम करण्याला सक्षम आहे। त्यामुळे जेही उमेदवार याच्यामध्ये निवडणुकीमध्ये सहभागी होत आहेत त्यांना सर्वांना आमच्या शुभेच्छा। येणाऱ्या काळामध्ये या शहराच्या विकासासाठी सगळेजण सोबत काम करतील ही अपेक्षा आपण सगळ्यांकडून ठेवूया। धन्यवाद।